महायोगपीठे तटी भीमदत्तं वरं पुण्डलीकाय दातुं इन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारु प्रथमानमना अनुरङ्गाकारु प्रथमानमारु पाण्डुरङ्गाकारु प्रथमानमना अनुरङ्गाकारु प्रथमानमारु तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुधमोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरणसरोजरज निजमनं कुरु सुधारि वर्ण रघुबर विमल जसूर जोदायको फल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। या देवी सर्वभूतेषु या देवी सर्वभूतेषु पृथ्वीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर जयांचे केल्या स्मरण होई सकल विद्येच्छदिकरण
करणं त्याची वंदू श्री चरणास गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठल विठ्ठल होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावे साधने फळ अवघेची येणे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मृत्यूवंत पुतळे जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालते वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणोहाले जो जगाते चालिता या पृथ्वी तलावरती जन्माला आलेला प्रत्येक सजीव प्रत्येक जीव असू द्या देवताच्या इच्छेने सर्व जगताची निर्मिती आहे। देवी दहेगावकर मंडळींनी लक्ष देऊन ऐकायचे आहे ज्या दिवशी पृथ्वी तलावरती प्रत्येक माणसाचा प्रत्येक जीवाचा जन्म झालाय त्याच दिवशी त्याची मृत्यूची वेळ देखील ठरलेली असते। मग कोण कधी जाईल सांगता येत नाही। म्हणून या देवी दहेगाव या नगरीमध्ये वर्षात एकदा 7 दिवसासाठी 8 दिवसासाठी भगवान परमात्माच्या नामचिंतनाची गंगा ज्ञानरूपी गंगा आपल्या गावात वाहत आली। जलरूपी गंगा वेगळी आणि ज्ञानरूपी गंगा वेगळी पहा विठ्ठल विठ्ठल जलरूपी गंगा वेगळी आणि ज्ञानरूपी गंगा वेगळी सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय पहा। जलरूपी गंगामध्ये स्नान केल्याच्या नंतर आपल्या वरून पवित्र करते आपल्या तनाला पवित्र करते पण मनाला पवित्र करण्यासाठी आणि आतून स्वच्छ पवित्र होण्यासाठी ज्ञानरूपी गंगामध्ये येऊन स्नान करावं लागतं आणि ती गंगा आपल्या गावात वाहत आली। मग जो कोणी स्वतः स्नान करेल जीवनाचा उद्धार होईल पण जो कोणी थंडी वाजते म्हणून काठावर बसेल त्याचा उद्धार होणं शक्य नाही। म्हणून अतिशय सुंदर पवित्र अशा मंगलमय वातावरणामध्ये मी सांगेल पहा सर्व जगताची निर्मिती देवाच्या इच्छेने देवाच्या सत्तेने आहे। महाराष्ट्रातील कोणतेही कीर्तनकार आणा तुम्ही वेगवेगळ्या संत महात्म्यांचा अभंग घेऊन आपापल्या पद्धतीने सांगतील। आपण पाहतो परमार्थ करू शकतो संतांचे विचारही आपण आचरणात डोक्यामध्ये आणू शकतो। आपण अगदी भगवान परमात्माची सेवा भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो पण कधी संत महात्मे सांगतात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तुम्ही बोलायचे तुमच्या काही पप्पाच्या बापाच्या भांडण झाले नाही घरी अजिबात असे उतरलेले तोंड घेऊन नाही बसायचं फ्रेश बसा गुलाबाच्या फुलासारखं देवाला फुल कसं वाहतो आपण टवटवीत तसं बसायचं। संत महात्मे काय सांगतात माणूस जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत बाबा परमार्थ करू शकतो सुदाम का जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून नाही तर जाताल मरून लोक टाकते तुम्हाला पूर्ण मरून परमार्थ करायचंय। म्हातारपणी करू शकत नाही बाबा मला सांगा एकदा का गुडघ्याच्या वाट्या सरकल्या आणि एकदा का कानपूर लाईन खराब झाली येईल का ऐकायला येईल का आपल्याला येताल का कीर्तनामध्ये येऊन बसताल का। म्हणून संत महात्मे सांगतात जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे तीर्थयात्रा जाय चुकू नको योग्य वेळेमध्ये। मला सांगायचंय काय आज आपला कीर्तनाचा कितवा दिवस आहे 4था दिवस आहे। अगदी कीर्तन संपेपर्यंत सर्वांनी सर्वांगाचे कान करून अति भावनेनं कीर्तन ऐकण्याचा श्रवण करण्याचा प्रयत्न करायचा आहे। संतांचे विचार आपल्या आचरणामध्ये आपल्या डोक्यामध्ये आपल्या श्रद्धायुक्त अंतःकरणामध्ये रुजवून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मला सांगा अभंग कोणाचा आहे रामभाऊ तात्याचा कोणाचा आहे अभंग कोणाचा आहे जे बोलणार नाही एकमेकाच्या शेजारीची शपथ आहे तुम्हाला जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे। काय दुःख झाल्यासारखं नको पो माझ्याकडं मी का तुमचे बांध कोरायला येत नाही मी तर थांबणार बी नाही। माई जगत जननी जगदंबेच्या प्रांगणामध्ये अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। माई भवानीचे उपकार आपल्या जीवनामध्ये किती असतात महिला मंडळांनी खास करून लक्ष देऊन ऐकायचंय पहा। तीच माई भवानी जगत जननी जगदंबा रोज आपल्या घरामध्ये कार्य करत असते। कोणाची तरी पत्नी आहे कोणाची तरी बहीण आहे कोणाची तरी मुलगी आहे कोणाची आजी आहे कोणाची आई आहे तीच माई भवानी ज्या वेळेला आपल्या घरामध्ये रेणुका म्हणून येते ना आपल्यातले रोगराई नष्ट करण्याचं कार्य करते
तीच माई भवानी आपल्यामध्ये ज्या वेळेला महालक्ष्मी होते त्यावेळेला ज्ञान दान अगदी धनदान करण्याचं कार्य करते आणि माणसाला प्रपंचातही माणसाला धनाची गरज असते, आवश्यकता असते। मग प्रपंचामध्ये कोणतीही गोष्ट कोणतीही क्रिया करत असू द्या त्याच्यामध्ये धनाची आवश्यकता असते, कारण संत महात्मे सांगतात पहा, भक्ती विना देव दिसत नाही, पैसा विन संसार चालत नाही, सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू। भक्ती विना देव दिसत नाही, पैशाविना संसार चालत नाही। प्रपंचामध्ये माणसाला पैशाची वित्ताची गरज असते, म्हणून माई भवानी जर लक्ष्मी म्हणून आली तर धनदान करण्याचं कार्य करते। तीच माई भवानी आपल्यामध्ये अन्नपूर्णा म्हणून जर आली ना माता मौल्यांनो, आपल्यामध्ये पोटातली आग शांत करण्याचं कार्य करते। आणि तीच माई भवानी आपल्यामध्ये जर सरस्वती म्हणून आली तर प्रत्येकाला ज्ञान दान करण्याचं कार्य करते आणि माणसाला ज्ञानाची आवश्यकता असते, ज्ञानदान करण्याचं कार्य करते। कधी सरस्वती माता ज्या वेळेला सरस्वती म्हणून आपल्यामध्ये अवतीर्ण होईल, म्हणून ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, करी घेवो निया विना करी मंजुळा गायना, सभेमध्ये हसून शारदे मयुरावरती बसून, हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून। ती माई भवानी जगज्जननी आपल्यामध्ये जर सरस्वती म्हणून जर आली तर ज्ञानदान करण्याचं कार्य करते। पहा, 3 वर्षापासून तुम्ही भगवान गणपती बाप्पांच्या प्रांगणामध्ये अगदी सप्ताह करतात, प्रत्येक जण फुल नाही फुलाची पाकळी देत असतो। पहा, पण गणपती बाप्पांच्या आपल्या जीवनामध्ये एवढे मोठे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत, विघ्न हरता देवता। कारण कोणत्याही शुभ कार्याच्या प्रसंगी अगोदर गणपती बाप्पाला आवाहन करावं लागतं, बरोबर? लग्न जरी असेल तरी अगोदर गणपती बाप्पाला आवाहन करावं लागतं, कथा जरी असेल गणपती बाप्पांचं पूजन, कोणतंही कार्य असू द्या। मग ज्या वेळेला आपण गणपती बाप्पांचा परिवार पाहतो, गणपती बाप्पांच्या परिवारामध्ये देवी देहेगावकर मंडळी कोण कोण माणसं आहेत, सदस्य कोण कोण आहेत? लेकराला घेऊन थोडस हवेला जात आहे, थोडस पाठीमागे बसत येत तुम्ही। विठ्ठल विठ्ठल गणपती बाप्पांचा परिवार जर आपण पाहिला तर परिवारामध्ये कोण कोण सदस्य आहेत? बोला, महिला मंडळ करताना महादेवाची पूजा करताना जाता का सोमवारी पांढऱ्या साड्या घालून महादेवाला जाता की नाही सांगा ना? इकडे पहा, माझ्याकडे राधा का जाता का? जाता। 1 लोटा जल सब समस्या का? मला काय सांगायचं बरं का चांदरभाऊ, जायला पाहिजे महाराज यांनी जाऊ नये असं माझं मत नाही अजिबात। आवर्जून जा महादेवाला, तुम्ही जायलाच पाहिजे। 1 लोटा तुम्ही काय हंड्यानं पाणी होता, पण मला सांगा तुम्ही सोमवारी किती त्या महादेवाला गेल्या आणि घरचा महादेव जर भाकरी वाचून डोळे पांढरे करत असेल तर त्या महादेवाला जाऊन उपयोग आहे का? सांगा ना मला।
तुम्ही किती बेलपत्र वाहता, किती फुलं वाहता आणि किती पाणी वाटता महत्व नाही, तुम्ही कसं वाहता याला फार किंमत आहे. एकच फुल आपण अंतःकरणातून शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. का त्याला फक्त लागतो थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळात याला. मग कोण कोण आहेत परिवारामध्ये? गणपती बाप्पांच्या, भगवान शंकर बरोबर, पार्वती माता. मान तरी हलवा हाकता असं करण्यात असं. कथा ऐकली तुम्ही शिवमहापुराण कथा? भगवान शंकर, पार्वती माता बरोबर, गणपती बाप्पांचे भाऊ कार्तिक स्वामी बरोबर, कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा चौघ जण बरोबर. मला सांगा बरं, भगवान शिवजींचं वाहन काय आहे? नंदी आहे बरोबर. हा, ते छोट्या लेकराला माहिती आहे. नंदी बरोबर. पार्वती मातेचं पार्वती मातेचं वाहन सांगा ना पटकन काय नाही माहिती का? सिंह वाघ माहिती ना? हा, शिवबाई पार्वती मातेचं बरोबर. त्याच्या पुढे सांगा कार्तिक स्वामीचं मोरे बरोबर. आणि त्याच्या पुढे गणपती बाप्पाचं उंदीर. मला खरं खरं सांगा, जर मोरानं जर उंदीर पाहला तर मोर दर्शन घेणार आहे का उंदराचं? बोला ना. आणि जर सिंहानं, जर वाघानं जर भगवान शिवजीचं वाहन नंदीला पाहलं तर तो दर्शन घेणार आहे की पाय पडू दे तुमच्या म्हणून? तरी असं कधी पाहिलंय का तुम्ही की भगवान शिवजींच्या घरामध्ये भांडण लागलं आणि वेगवेगळे निघाले? कधी पाहिलं तुम्ही का? या परिवाराचा रिंग मास्टर म्हणजे गणपती बाप्पा आहे. आरतीमध्ये पाहतो आपण, सुख करता सुखाचं सुख प्राप्त करून देणारा, दुःख हरता दुःखाचं हरण करणारा, वार्ता विघ्नाची. मग इथं कोणतं डोकं लावता? विघ्नाची वार्ता आणून देणार आहे का? बोला ना, काहीतरी बोला. लई ताई डोक्याच्या वरून चालय, कशाला सांगता तुम्ही? मला सांगायचंय काय, आपण आरती म्हणतो पण आपण कायम आरती चुकीची म्हणत असतो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, विघ्नाची नाही तर खालच्या ओळीतला नुरवी वरती घ्यावं लागतो. वार्ता विघ्नाची नुरवी आणि पूर्वी प्रेम कृपा जयाची. ज्यावेळेला अशी आरती म्हणून फलप्राप्ती होते, अशी इथून पुढे चुकीची आरती म्हटले तर अजिबात गणपती बाप्पा आपल्याला फलश्रुती प्राप्त करून देऊ शकत नाही. मग कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर गणपती बाप्पाला अगोदर आव्हान करावं लागतं. मग जीवनामध्ये सुद्धा योग्य मार्गाने जायचं असेल, गणपती बाप्पांचं पूजन आणि पूजन करण्यासाठी सुद्धा चांदर महाराज श्रद्धा लागते. भाव ज्या वेळेला देवाला आपण समर्पण करू, श्रद्धायुक्त अंतःकरणाने भगवंत आपल्यासाठी धावून येतो. पण समर्पण करता आलं पाहिजे. तुम्हाला उदाहरण सांगते, 2 मुलं होते मगर महाराज, 2 मुलं होते. एक होता मुस्लिम समाजाचा आणि एक होता हिंदू समाजाचा. तुम्हाला सांगते आता ऐका तुम्ही, इकडं तर काही त्यांना काही कळना. हा, एक हिंदू समाजाचं आणि एक मुस्लिम समाजाचं. ज्या वेळेला एक नदी पार करून त्यांना नदीच्या पलीकडे जायचं होतं, नदीच्या पलीकडे निघाला कोण? हिंदू समाजाचा मुलगा. जसा निघाला, जात असताना त्यानं अगोदर गुडघ्यापर्यंत पाणी आलं, गुडघ्यापर्यंत पाणी होतं पण कमरेपर्यंत पाणी यायला लागलं. त्याच्या लक्षात आलं आपण अगोदर भगवान शिवजींची उपासना करू, नमः शिवाय ओम नमः शिवाय जप करायचं. ते जप करत असताना पाणी हळूहळू त्याच्या छातीपर्यंत आलं. त्याला वाटलं महादेवाचा काय आकार दिसेना म्हणे यायचा. बोलू माई जगदंबेला, जगदंबेचं भजन चालू केलं. पाणी नंतर गळ्यापर्यंत आलं, नाकात तोंडात पाणी जाणार. त्याच्या लक्षात आलं माई भवानी काय येत नाही, यायचा आकार दिसत नाही म्हणे. आपण काय करू? हनुमंतरायला बोलू. हनुमंतरायला बोलवणार. हनुमंतरायचं थोड्या वेळ भजन केलं. त्याच्या लक्षात आलं हनुमंतराय सुद्धा आता येत नाही वाटतं. मग एक काम करू आपण, गणपती बाप्पाला हवन. आता मला सांगा, सुरुवातीला बोलवलं कोणाला? सुरुवातीला कोणाला बोलवलं? महादेवाला बरोबर. महादेवाला काय वाटलं? चढ जाईल म्हणे माई जगदंबा. जगदंबेला वाटलं हनुमंतराय जातील आणि हनुमंतरायला वाटलं गणपती बाप्पा जातील आणि कोणीच गेलं नाही. जसा मध्ये मध्ये आला तर बुडाला वाहून गेला. का? समर्पण. एकाच देवाचं भजन नाही. ज्या वेळेला दुसरा होता मुस्लिम समाजाचा, जसा नदी पार करण्यासाठी निघाला, अल्लाह 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 आला बी आणि अल्लाह घेऊन गेला बी. पण कधी? समर्पण केल्याच्या नंतर. भगवान परमात्माला समर्पण करणं अत्यंत महत्वाचं आहे. गणपती बाप्पाचं वाहन अगदी आव्हान तर करावंच लागतं, पण संतांचे विचार सुद्धा आचरणामध्ये आणणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि माणसाचं चरित्र जर पाहिलं, माणसाचा 2दा जन्म होतो. शंकर महाराज 2दा, एकदा आईच्या उदरातून आणि दुसरा जन्म जेव्हा आपण गुरूंच्या हातानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालू तेव्हा आपला दुसरा जन्म असतो. आता इथं किती जणांचा दुसरा जन्म झाला ते काही विचारायच्या भानगडीत पडत नाही.
नसल झाला तर दुसरा जन्म करून घ्या, उपयोग नाही. तर एकदा का म्हातारा वय झालं गुडघ्याच्या वाट्या सरकल्याच्या नंतर गुरु करून काहीच उपयोग. मी स्वतःच सांगत नाही, माऊली ज्ञानोबा सुद्धा सांगतात, क्षेत्र कोणतंही असू द्या, त्या क्षेत्रामध्ये योग्य मार्गाने जायचं असेल, भावेविन देव नकळेनी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसाकडे. महिला मंडळ, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे पहा. एक आजीबाई होत्या, फक्त पुढे पुढे बोलायचं तुम्ही मला. आजीबाई होत्या 75 वर्षाच्या. 75 वर्षाच्या आजी मला म्हणे, ताई, म्हटलं काय? म्हणे तुम्हाला गुरु करायचंय. म्हणलं आजी अजून गुरु नाही केला का तुम्ही? आजी म्हणे ताई गुरु केला होता. म्हटलं कधी? म्हणे बिना लग्नाचे होते तेव्हा. म्हटलं मग? म्हणे लग्न झालं आणि तो गुरु मेला. म्हटलं मग काय झालं? म्हणे 35 वर्ष झाले डबल गुरु केला. म्हटलं मग काय झालं? म्हणे 45 वर्ष झाले ताई तोही गुरु. बोला ना पुढचं तुम्ही, पुढे बोला आता. तोही गुरु, तोही गुरु मेला. म्हटलं मग पुढं? म्हणे ताई 55 वर्षात झाले डबल गुरु केला. म्हटलं मग 65 वर्षात झाले ताई तोही गुरु मेला. म्हटलं मग आता तुम्हाला गुरु करायचंय म्हणे मला. आजी म्हणलं आजी माझी सुट्टी करता का आता तुम्ही? मला सांगायचंय काय, जरी कोणतंही क्षेत्र असेल तर गुरु करणं अत्यंत महत्वाचं आहे. सगळ्यांना हृदयाला स्पर्श करणारं सुंदर असं भजन आहे पहा, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे जीवनामध्ये गुरु करणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देव दूजा पाहता नाही त्रैलोकी. एवढं महत्वाचं आहे गुरु, गुरुचं एवढं महत्व आहे. देवापेक्षा गुरु परमात्मा परेशु, गुरुपेक्षा देवापेक्षा सुद्धा मोठी उपमा ही गुरूंना दिली जाते पहा. महिला मंडळ, परमात्मा परे, परमात्मा परेशु, ऐसा जानता गुरु विश्वास, ऐसा जानता गुरु विश्वास, परमात्मा परे परमात्मा परे. टाळी वाजवायला त्यांच्यासाठी. 3 वर्षापूर्वीचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे काय त्यांचे, गवळणीचे आहेत. माझी घाला गवीन. गुरु परमात्मा परेशु. मला सांगायचे काय, गुरु महत्वाचे आहेत. भगवंतापेक्षा मोठी उपमा. मला सांगा महिला मंडळ, लक्षात देऊन ऐका सगळ्यांनी पहा. ज्या वेळेला आपण पाहतो ना, भगवान परमात्मानं किती आपल्याला आशीर्वाद देऊ द्या, पण एका गुरुचा जर शाप असेल तर त्या माणसाचं जीवन कधी सफल होऊ शकत नाही.
पण एकदा का गुरूंचा आशीर्वाद असेल, कितीही देवाने तुम्हाला शाप देऊ द्या, त्याही गुरूंचा शाप तुमच्यावर, देवाचा शाप तुमच्यावर कार्य करू शकत नाही. म्हणून गुरु अत्यंत महत्वाचे आहेत. प्रत्येक संतांचं चरित्र पाहण्यासाठी सुद्धा गुरूंची कृपा असावी लागते. आणि प्रत्येक संतांचं चरित्र आपण जर पाहिलं तर प्रत्येक संतांच्या चरित्रातून काही ना काहीतरी वेगळा गुण बोध घेण्यासारखा आहे. मी सांगेल पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढवाळ भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराज, की नामदेव महाराजांनी फक्त कीर्तन करावं. नामदेव कीर्तन करी पुढे देव. जगाचा मालक नाचला, फक्त नाचलाच नाही, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. आणि त्याच्या पुढे सांगितलंय फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नाम देवा हाती दूध प्याला. किंवा नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. जगाच्या मालकानं नामदेव महाराजांच्या हाताने नैवेद्य खाल्लाय. महिला मंडळ, देवाला नैवेद्य दाखवता का तुम्ही? मागच्या वर्षी सांगितलं, दाखवता का? माझी शपथ, दाखवता का? नाही नैवेद्य देवाला. आंघोळ घालता का रोज देवाला? आपली आंघोळ फक्त रविवार आला तर देवाला आंघोळ, आपली सुद्धा आंघोळ. मला सांगायचंय, देवाला नैवेद्य दाखवला, जगाच्या मालकानं नैवेद्य खाल्ला म्हणून हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची